हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनलॅसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्ही काल बघितलं बर्थडे व्लॉग. तर कालचा व्हिडिओ बर्थडेचा तर सिंपल पद्धतीने बर्थडे केलेला, पण केक एकच नंबर होता. मला तर खूप जास्त आवडला केक. पहिल्यांदा छान म्हणजे आवडला नाही तर मी सहसा केक एवढा खात नाही. खूप केक पडतो, अक्षरशः दुसऱ्या दिवसापर्यंत पडतो, पण ह्यावेळेस आहे ना केक अजिबात उरला नाही. सर्वांना खूप आवडला आणि सर्वांनीच खाल्ला तो, म्हणजे इतका छान होता. आणि आज मी आता जांभळं खाते, मस्त जांभळं खाते आणि मला थोडंसं आवडायचं आहे, तर ते पण आवडणार आणि खाऊन घेते मी. तर आता मला वेळ पण आहे, तर मी पटकन घेते आवरून. तर आज मला आहे ना माझं कपाट आवरायचं आहे. तर कपाट व्यवस्थित आवरून घेणार आहे, कारण की आता शाळा सुरू होईल परत आणि मग कपाट आवरायचं राहून जाणार, म्हणून मग मला साड्या वगैरे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे. तर त्याच व्यवस्थित ठेवते मी पटकन, आणि तुम्हाला पण दाखवते माझं मी कपाट कसं आवरते आणि बोलते. तर आता मी सुरुवात करते आहे ह्या इथल्या साड्यांपासून. साड्या काढते आणि व्यवस्थित कपाटचं वापरते. तर मी माझं कपाट आवरायला काढलेलं आहे. आता शाळा सुरू होणार 15 जूनपासून. तर मी सर्व म्हटलं कपाट आवरून घेऊया. त्याच्या आधी तुम्हाला सांगते, मी वॉश करून कपडे वगैरे सर्व ठेवलेले आहे, कारण की म्हटलं आता आपल्याला कपडे लागतील, तर ते सर्व मी एका वेळेस एक एक गोष्ट मी वॉश करायला काढलेली होती. ब्लाऊज एका खट्टी मशीनला लावले, त्याच्यानंतर पेटीकोट, त्याच्यानंतर म्हणजे अशा एक एक गोष्टी ना मी वॉश करून घेतलेल्या आहे. आणि आता उन्हाळा होता ना, म्हणून मग बाकीचं असं छान सर्व आवरून घेतलं. आता मी सर्व व्यवस्थित ठेवणार आहे. बाकीच्या खूप साऱ्या पर्सेस आहे माझ्याकडे, ज्या खराब झालेल्या आहे माझ्या, त्यासुद्धा मी काढून टाकणार आहे. तर त्यात सर्व पसार आता मी आवरते. आणि आता ऑलमोस्ट माझं ना बाकी कप्पे आवरले गेले व्यवस्थित घड्या करून. तर आता थोड्या साड्या वगैरे राहिलेल्या त्या आम्ही आवरून घेणार आहे पहिल्यांदा. तर साड्यांचं हे बघा, इथं पाहिलं तुम्ही तर एवढ्या साड्या मी काढून ठेवलेल्या आहे. आता याच्यातल्या बाकीच्या मी ना 4-5 मला ज्या मी घालतच नाही, अनयूज आहे ना, त्या म्हणजे कधीतरी नेसते, आवडतात, पण फेकू वाटत नाही. बायांचं खरं एक असतं की नेसायची पण नसते आणि फेकू पण वाटत नाही. मला अशाच काही कपडे ना, साड्या कपडे असं नाही का, नाही अरे नाही अजून नको ठेवू, पण ते घातले पण जात नाही. पण आता याच्यातल्या साड्या पण मग मी काय करणार आहे, थोड्याशा बाजू काढून ठेवणार आहे. जर मला वाटलंच ना तर मी घालणार त्याच्यातल्या. आणि आता व्यवस्थित आता घड्या वगैरे करून घेते मी व्यवस्थित काही साड्यांच्या. आणि काही बाकीचे तर कपडे मी छान मस्त व्यवस्थित करून ठेवलेले आहे, घड्या वगैरे, आणि कप्पे पण आवरून घेतलेले आहे. त्याच्यामुळे मग कसं माझ्या सर्व गोष्टी पटकन होतील, कारण की आता तुम्हाला सांगते जनगणना चालू आहे. त्याच्यानंतर शाळांचं काम म्हणजे ना ते करत करत मी ना हे सर्व कामं करायला सुरू करून दिलेलं आहे. घरातलं पण आवरसावर करते. मागं तुम्ही पाहिलं गोधड्या वगैरे धुवून टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर कपाटातले पण काही गोष्टी वॉश केल्या, काही गोष्टी ज्या नव्हत्या लागत त्या काढून टाकलेल्या. असं म्हणजे आवरत राहावं लागतं घरामध्ये, नाहीतर खूप जास्त पसारा होऊन जातो घरामध्ये. तर त्याच मी सर्व आवरायला काढलेलं आहे. आता साड्या व्यवस्थित पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे, कपडेसुद्धा व्यवस्थित पाऊचमध्ये मी ठेवले. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच मी माझे कपडे कसे ठेवते. कपडे व्यवस्थित राहतात त्यांनी. आणि जर आपल्या कपड्यांचं पण आयुष्य वाढवायचं असेल ना, तर त्यांना पण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर तेव्हा खूप म्हणजे खूप माझे तर खूप जुने जुने कपडे
कपडे आहे, कॉलेजचे सुद्धा इवन कपडे मी अजून पण घातलेले होते माझे, खूप जुने कपडे. पण मग नंतर मग मी टाकलेत, कारण की म्हटलं आता खूपच जास्त ते नाही का घालून झालेले होते माझे. तर मी अशा पद्धतीने माझ्या कपड्यांनासुद्धा व्यवस्थित ठेवते. ते इथं पाहू शकता बाकीचे कपडे तुम्हाला आवरलेले दिसत असतील, तर किती सुंदर मी असं मस्त छान व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. आता सर्व साड्या व्यवस्थित ठेवून घेणार आहे. आणि वरती कपाटावर एक बॉक्स तुम्ही पाहिलं असेल, माझा मोठा बॉक्स, त्याच्यात बऱ्याचशा साड्या आहे, जवळजवळ 9-10 साड्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. तर त्या साड्या मी तिथं ठेवल्या बॉक्समध्ये. नाही तर तेवढ्या कपाटामध्ये ना खरंच खूप बसतच नव्हते त्या साड्या, मग बाकीचे एवढे कपडे ना बसलेच नसते, म्हणून मग मी तो बॉक्स घेतलेला आहे. अजून एक बॉक्स मला घ्यायचा आहे, तर घेईल मी लवकर तो पण, म्हणजे थोडंफार अजून कमी होईल कपाटातला पसारा. आणि अजून एक वस्तू मला मागवायची आहे, तर ती मी लवकरच घेईन. तर ती कोणती वस्तू तर तुम्हाला लवकर दाखवेन. तर आता मी पटकन हे सर्व व्यवस्थित ठेवते. आणि कपाट आहे ना व्यवस्थित आवरला ना तर खूप भारी वाटतं, नाही तर मग जास्त पसारा राहिला ना तर मग अजिबात तसं नाही का, कपडे पण खराब होता, सापडत नाही, आणि मग ह्या गोष्टी होत राहतात. म्हणून मग मी काय करते, व्यवस्थितच ठेवते. तर आता हे सर्व कपड्यांच्या घड्या करून घेतलेल्या होत्या. आता हे साड्या पण व्यवस्थित ठेवून घेतल्या, ज्या बाजू ठेवायच्या त्यासुद्धा साईडला ठेवून घेतलेल्या आहे मी. तर बऱ्याचशा 2 बॅग्स मी गावाकडे पाठवल्या, अजून बऱ्याच साड्या आहेत त्या गावाकडे ठेवेल, चांगल्याच आहे. मग तिकडून गेल्या ना तर मग मला काय असं जास्त इकडून काही घेऊन जात नाही, मग तिकडे साड्या वगैरे लागल्या ना तर मग मी त्याच नेसते तिथल्या माझ्या ठेवलेल्या. तर असे कपडे मी गावाकडे ठेवणार आहे बाकीचे. तर इथं सर्व आता मी पटापट ह्या गोष्टी ठेवते. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा निरर्थक असतात, आपण ना त्याच ठेवल्या ना तर ते खूप जास्त पसारा होतो, आणि मग त्याच राहिल्या ना मग ते जास्त वाढून जातात. तर मी आता ना त्याच मग आवरायला काढला ना तर खरंच काही गोष्टी नसेल लागत ना तर खरंच काढून टाका, नाही तर खूप जास्त कपाट भरून जातं. किंवा आपण दुसरं पण घरात आवरायला घेतो ना त्यावेळेस ज्या अनयूज वस्तू आहे ना त्या खरंच काढून टाकल्या पाहिजे. आणि खूपशा अशा साड्या आहे ना त्या तर माझ्या नेसल्या पण जात नाही, अशा पडून पडून आहे. तर मला आता ना वापरून टाकायच्या आहे, जेवढ्या वापरून टाकेल तेवढ्या वापरणार, कारण की मग त्या वापरल्या नाही तर तसंच पडतात. तर त्याच्यामुळे मी आता वापरून टाकणार, म्हणजे मला दुसऱ्या पण घेता येतील नवीन नवीन साड्या. तर त्याच्यामुळे मग मी आता ह्या सर्व अशा काढणार, मी बाकीच्या काढून टाकणार. तरी ते सर्व छान असं मस्त कपाट मी अरेंज करते. आणि छोट्या कपाटामध्ये सुद्धा आपण खूप छान वस्तू व्यवस्थित अरेंज करू शकतो. तरी हा माझा राजा राणी कपाट आहे, मोठावाला आहे, पण तरी पण हा मला पुरत नाही. ह्या कपाटामध्ये ना पूर्ण कप्प्यांमध्ये सर्व माझेच कपडे आहे. आणि अजून तर एक बॅग पण भरलेली आहे, एक मोठी ट्रॅव्हल बॅग ती पण भरलेली माझ्याच कपड्यांनी. आणि एक बेडचा ड्रॉवर आहे ना ते पण माझ्याच साड्यांनी भरलेलं आहे तिथे. तर आपल्या स्त्रियांना किती पण कपडे राहिले तरी कमीच वाटतं. आणि मला लहानपणापासून कपड्यांची आवड आहे, मला खूप सारे कपडे छान छान आवडतात घालायला. आणि इथं पाहू शकता तर ह्या बाकीच्या साड्या आहे ना खूप जुन्या पण आहे काही काही साड्या, पण मग मला आवडतात, मग मी म्हटलं नको ठेवायला. आणि ह्या खालच्या कप्प्यात एक साईडला मी थोड्याफार साड्या ठेवणार आहे, आणि एका साईडला माझ्या पर्स सर्व ठेवणार आहे. आणि ह्यावेळेस आहे ना मी माझ्या भाऊला रशियावरून आहे ना पर्स पण सांगितली, मस्त ब्रँडेड पर्स घेऊन ये माझ्यासाठी. आणि मी त्याला आवर्जून सांगितलं मला पर्स पाहिजे. तर मग मी रशियावरून मला माझा भाऊ काय काय घेऊन येणार आहे ना त्या तुम्हाला दाखवेल नक्की. तर तो येणार आहे जूनमध्ये, ह्या महिन्यातच येईल आय थिंक, लास्ट ह्या मंथच्या एंडिंगपर्यंत येणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवेनच. तर त्याने किती छान छान मला वस्तू मी त्याला सांगितलं, तर बघू तो काय काय मला घेऊन येतो. तर आता त्या मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्की. तर आता तो येणार आहे, त्याचं आता 2 महिन्या सुट्ट्या राहतील ना तर तो येईल. मग माझी पर्स पण बाकी वस्तू मला थोड्याफार सांगितलेल्या आहे, तर घेऊन ये म्हटलं. तर आता हे सर्व माझं बाकीचं साहित्य इथं खाली पण कपाटात खाली तर एक असे कप्पे आहेत, तर ते कोणालाच माहिती नाही. तर चोर कप्पा टाईप आहे, दोन्ही साईडला आहे, खाली ड्रॉवर पण आहे. तर इथे मी थोड्याफार वस्तू ठेवणार आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित आता हे ठेवून घेते मी. आणि हे सर्व आवरलं का मग मला पण बाकीचं नाही का पसारा जो थोडा थोडा आहे ना तो आवरायला काढायचा आहे. तर कसं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना आपण आवरलंच पाहिजे ह्या गोष्टी, कारण की मग त्या परत राहून जातात.
तर त्याच्यामुळे मग आता मी हे पटकन सर्व व्यवस्थित ठेवून घेणार आहे. आणि तुम्ही पाहताय तर सर्व मी बघून ज्या गोष्टी लागत नाही त्या ठेवते. माझ्या गाडीचे डॉक्युमेंट्स आहे, आता मला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, तर ती पण सर्व्हिसिंगला टाकायची आहे. तर माझी गाडी माझी खूप खूप आवडते. मला सर्व माझ्या ज्या स्वतः आपण वस्तू घेतो, कमवतो, कष्टाने घेतो ना, त्या वस्तूंमध्ये माझा खूप जास्त जीव आहे. आणि आपल्या सर्वांचाच असतो, कारण की आपण त्या खूप मेहनतीने घेत असतो. तर म्हणून आता इथं पाहू शकता, ही साडी पण खूप खूप आधीची आहे, पण मला ना, मी जास्त घालत नाही, तरी पण मला देऊ वाटत नाही. काय करू म्हटलं, दिशूला विचारत होती काय करू ही साडीचं, तर मग परत नंतर नको ठेवते, मग परत ठेवून दिली मी बॉक्समध्ये. तरी त्याच्याला 5 साड्या मग मी काढल्या, तर राहू दिली परत. त्याचं ब्लाऊज पण खूप छान आहे, डिझायनर आहे, सुंदर पण आहे. तर एका साईडला आता हे थोड्या कॉटनच्या वगैरे, ही साडी पण साईडला मी ठेवून दिली. आबोली खूप छान पण दिसते, पण मला बाकीच्या काढून टाकायच्या आहे. ब्लॅकवाली मी ठेवणार आहे, तर ब्लॅक कलर मला खूप जास्त आवडतो. आणि ह्या बाकीच्या ठेवते मी आता पटकन. ही ग्रीनवाली आहे, तर ही ग्रीनवाली पण खूप सुंदर आहे, कॉटनची आहे ना, म्हणून मग मी ही पण ठेवलेली आहे. आणि असंच हे सर्व व्यवस्थित ठेवून घेते. आणि आता ऑलमोस्ट माझा कपाट म्हणजे व्यवस्थित अरेंज झालेला आहे. आणि आता मी सर्व माझ्या पर्स आहेत, तर त्या पर्स व्यवस्थित ठेवून घेणार आहे. तर हे एक पाऊच होतं, आणि इतके माझ्याकडे इतके पाऊच झाले ना, तर मी ऑलमोस्ट खूप साऱ्या पाऊचमध्येच माझं साहित्य ठेवत असते. अजिबात असंच नाही का घड्या वाळू नये, तशी धूळ वगैरे बसते, खराब पण होता. जर तुम्हाला व्यवस्थित कपडे ठेवायचे असेल ना, तर तुम्ही जास्तीत जास्त पाऊच वापरत जा, पाऊचचा वापर करा, तर त्याच्यामध्ये कपडे व्यवस्थित राहतात. मग मी अशा पद्धतीने माझे कपडे अरेंज करते. तर बरेचसे आता मी बघा वरती ड्रेसेससाठी ना, जवळजवळ 5-6 पाऊच आहे ना, व्यवस्थित ठेवलेले आहे. ते सर्व ड्रेस माझे खूप चांगले ड्रेस आहेत ना, ते व्यवस्थित ठेवलेले आहे मी. तर आणि ह्या प्लास्टिकच्या बॅग्स असतात ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कपडे ठेवायचे, त्याच्याने खराब होत नाही. तर ह्या माझ्या पर्स आहे, तर त्यासुद्धा मी व्यवस्थित, तुम्ही पाहिलं, पॉलिथिन वगैरेमध्ये ठेवलेल्या आहे. तर ते व्यवस्थित इथं पाहू शकता, पाऊच हे असे पॉलिथिनमध्ये ठेवले. ही बॅग फाटली होती, पिशवी, तर मग ते दुसरी लावून घेईल मी तिला. तर अशी मी म्हणजे अशा रॅप करून जर ठेवल्या ना पर्स, तर व्यवस्थित राहतात. तर आता तर मी जवळजवळ 5-6 पर्स आहे, त्या खराब झाल्या, त्या मी फेकून देणार आहे. आणि इथं पाहू शकता, त्याच्या पर्समध्ये पण माझे आय कार्ड वगैरे काही ना काही राहतं, ते आता काढून व्यवस्थित साईडला ठेवून देणार. कारण की आय कार्ड वगैरे लागतात, ते इलेक्शनचं आय कार्ड आहे, तर मी त्याचं पण काम करते. तर त्याची पण मला ऑर्डर आलेली आहे, तर ते पण माझं काम असतं. तर ही बॅग मला वॉश करायची, ती साईडलाच ठेवते. तर ही पण छान अशी धाग्याची आहे. माझ्याकडं पर्सचं कलेक्शन खूप सारं आहे, तर मी एखाद्या दिवशी दाखवेल तुम्हाला. मी बाकी पर्स नाशिक करून घेतलेल्या होत्या. बाकी मला एक ताईने मला दुबईवरून आणली, गोव्याची पर्स आहे, परत थायलंडची आहे, पाऊच आहे, म्हणजे खूप ठिकाणाच्या पर्सेस आहे. आता मला रशियावरून पण माझा भाऊ मस्त ब्रँडेड पर्स आणणार आहे, तर ती पर्स कोणती ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर इथं पाहू शकता सर्व पाऊच वगैरे, बॅग्स. ही अमेरिकेहून ज्या दिदी आहेत ना अमेरिकेच्या, त्या अमेरिकेहून ही बॅग मला आणलेली साईड पर्स, तर ही अमेरिकेची आहे. तर अशा पर्स आहे माझ्याकडे बऱ्याचशा, तर त्या आता मी ठेवून घेते या पॉलिथिनमध्ये. तर अशा पद्धतीने मी सर्व व्यवस्थित ठेवून घेते. आणि अशा पद्धतीने जर ठेवलं ना, तर व्यवस्थित राहतात आपल्या पर्स वगैरे. तर इथं साईडला ना मी माझ्या सर्व पर्स ठेवत असते. तर आता हे सर्व व्यवस्थित सर्व अरेंज करते मी, आणि तुम्हाला फायनल लुक माझ्या कपाटातलं कसं मी आवरलं ते तुम्हाला दाखवतेच. कुठं काय काय ठेवलं ते सर्व दाखवणार आहे. तर आता इथं पर्स पण ठेवून घेतली. ही पर्ससाठी खास जागा मी ठेवलेली आहे. अजून माझ्या पर्स ॲड होणार आहे. आणि एक आहे ना गोव्याची पर्स, ती मी बेडच्या साईडचं जे कपाट आहे ना, तिथं ठेवलेली आहे. तर तिथं माझी पर्स असते तिला, कारण की दाबली वगैरे ना तर खराब होऊ शकते, त्याच्यामुळे दिशूची पण आणि माझी पण तिकडेच ठेवलेली आहे. तिची पण छान आहे मस्त. तर ती एक पर्स तिची तिथं ठेवलेली आहे मी. तर इथं आता व्यवस्थित पॉलिथिन चेंज करून टाकली, आणि इथं ह्या पर्स अशा सर्व अरेंज केलेल्या आहे. तर ह्या पद्धतीने मी सर्व ठेवलेले आहे पर्स वगैरे माझ्या, आणि सर्व माझे कपडे असे अरेंज केले. ह्यावेळेस छान मस्त असं मनासारखं कपाट मी आवरलेलं आहे. अजिबात ही सुद्धा चांगलीच वापरलीच नाही, अजिबात वापरले नाही, पण मग मी ही पर्स आता देऊन टाकणार आहे कोणाला. तर ही वॉश करायची आहे, आणि बाकीच्या मी टाकून देणार आहे. बाकीच्या पर्स बऱ्याच मी काढल्या साईडला, तर त्या सर्व मी टाकणार आहे.
हा ड्रेस आहे तर तो थोडासा मला ना फिट होतं तो थोडंसं त्याची शिलाई उसवणार आहे, तर ते तसंच ठेवलं आहे म्हणून साईडला उसून वगैरे ठेवणार नाही, तर ऐन टायमाला जमत नाही ना, तर त्याच्यामुळे मग राहून जातं, त्याच्यामुळे मग उसून ठेवायचं आहे. तर तेच राहू दिलं साईडला. लगेच कामं केली ना तर बरे पडता, नाही तर मग ऐन टायमात काय होतं राहून जातं त्या गोष्टी, मग घालायचं राहिलं का मग उसवत बसा ते करा ना, तर नको म्हणून मग मी तसंच साईडला ठेवलं. लगेच काही फिट होतात ना ड्रेस, ते मी उसून वगैरे ठेवणार आहे साईड. जास्त म्हणजे फिट वगैरे कपडे कधी घालू नयेत, कम्फर्टेबल कपडे असावे असं. तर मस्त छान आता सर्व माझं कपाट आवरून झालेलं आहे ऑलमोस्ट. आता मी ना पूर्ण कपाट हे क्लीन करून घेते, त्याच्या ज्या मिरर आहे ना तर ते मिरर क्लीन करून घेते. मुलं कसं लहान असली ना तर हात लावतात, चिगट वगैरे काही ना काही चालूच असतं, तर आद्विक तर काही ना काही चिगट हे डाग वगैरे पडतात, मग टिश्यू पेपरने आणि कॉलिनने मी मस्त छान असं क्लीन करून घेते ह्या काच सर्व्या. आणि अशा पद्धतीने माझं आज कपाट आवरून झालेलं आहे. आणि कपाट सर्व आवरलं ना मला खूप आनंद झाला. आणि ह्या मूळचंदची जी पिशवी आहे ना त्याच्यामध्ये 2 ड्रेस आहे, तर ते मला फिटिंग करायचे आहे. थोडे लॉंग पण आहे ना, एक कट करायचे, कमी करायचं, एक जरा दुसरा पण लॉंग आहे, तो पण मला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर आज मला तर वेळ नाही भेटला, पण उद्या बघते, तर उद्या मला वेळ भेटला ना तर मी ते करतेच. तर हे सर्व व्यवस्थित अशा पद्धतीने करून घेते. आणि क्लीन झाला की तुम्हाला मी पूर्ण माझं कपाट कसं काय आवरलं, कुठं काय ठेवलेलं आणि त्या गोष्टी सर्व मी दाखवणार आहे. आणि आज बऱ्यापैकी कपाटातल्या बऱ्याच वस्तू मी काढून टाकलेल्या आहे, त्या कशा तसंच पडल्या असत्या, तसंच पडत गेलं, मग ते खूप जास्त होतं. आणि म्हणून मग म्हटलं चला आज आवरूनच घेऊया कपाट. आणि बाकीचेही इथं बास्केट ठेवली ना, तिथं माझे सर्व डेली वेअरचे कपडे आहे, टी शर्ट, प्लाझो वगैरे, तर ते आहे बास्केटमध्ये मी ठेवते डेली वेअरचे कपडे. तर त्याच्यात सर्व माझेच असतात. तर अशा पद्धतीने मग माझं कपाट मी अरेंज करते, सर्व आवरून घेते. आणि तर सर्व काच तर क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सर्व कपाट. तर फायनली माझं कपाट आवरलं गेलं. आणि बाकी कपडे तर मी ना थोडे करून आवरतच होती, कारण की एकत्र आवरायला पॉसिबलच नाही आहे. तर मी व्यवस्थित आता माझं कपाट अरेंज केलं, व्यवस्थित ठेवलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते माझं कपाट मी कसं ठेवलेलं आहे. चला मग. तर हे माझं कपाट मी कसं आवरलं चला दाखवते. तर ह्या दोन्ही साईड अशा आहे. तर असं, तर इथे ना सर्व गोष्टी मी अरेंज केलेल्या आहे, व्यवस्थित ठेवलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कपाटामध्ये ना असं व्यवस्थित सर्व ठेवलेलं आहे, सर्व वस्तू. तर छान असं कपाट आवडलेलं आहे मी. आणि हे डॉक्युमेंट्स घ्यायचे, तर हे पण थोडेसे व्यवस्थित ठेवायचे. तर हे बघते ना फोल्डर आणलेला आहे मी एक, हे फोल्डर घेऊन आलेली आहे. याच्यात हे सर्व फोल्डरमध्ये ठेवेल आणि मग ते आमचे जे डॉक्युमेंट ठेवलेले आहे एका ठिकाणी, तर मी तिथे ठेवणार आहे सर्व ते. तर आता मी तुम्हाला कपाटात कसं ठेवलं ते दाखवणार आहे. तर कपाटामध्ये आपण यांना ठेवताना व्यवस्थित ठेवा, कारण की माझं आता हेच कपाट आहे, बाकीचं बॅगमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. हे टेबलच्या कप्प्यामध्ये एका कप्प्यात कपडे असतात, इकडे दोन्ही पण यांच्यामध्ये कपडे असतात. त्याच्यानंतर तिकडे पण बॅगा भरून ठेवलेल्या आहे. परत हॉलमध्ये जो बेड आहे ना, सोफा टाईप, तो त्याच्यामध्ये सुद्धा बॅग्स आहे, मोठे कपडे आहे.
तर आता जे आहे ते त्याच्यातच मी अरेंज करते. आणि कसं ठेवलेलं आहे, छोटं कपाट आहे पण खूप सारे कपडे व्यवस्थित ठेवलेले आहे, अरेंज केलेले आहे. ते कशा पद्धतीने केले तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित असं सर्व घड्या केलेल्या आहे आणि तुम्हाला दिसतच असेल सर्व व्यवस्थित अरेंज केलेलं आहे मी. आणि तुम्हाला दाखवते आता मी जवळून सर्व. मी इथं पाहिलं हे सर्व माझे ज्वेलरी मेकअपचं सर्व साहित्य आहे. इथे सर्व साहित्य ह्या कप्प्यामध्ये मी ठेवलेलं आहे, सर्व बॉक्सेस वगैरे. त्याच्यानंतर हा खालचा कप्पा, इथं सर्व माझ्या साड्याच आहे, नॉर्मली रोजाचा स्कूलमध्ये नेसण्यासाठीच्या साड्या आहे, ह्या सर्व साड्या आहे. त्याच्यानंतर हे लॉकर आहे, पण मी त्या लॉकरमध्ये सर्व माझं अजून मेकअपचं साहित्य, काय लागणारं साहित्य ठेवलेलं आहे. तर इथे पाहू शकतात ते पण माझं साहित्यच आहे. तर तिथं ठेवलं हे साहित्य. त्याच्यानंतर इथे पाहू शकतात इथे माझे सर्व साडीवरचे जे पेटीकोट आहे ना ते ठेवलेले आहे, सर्व कलर आहे तुम्ही पाहू शकता. इथे पण पेटीकोट रोल करून ठेवले. इथं माझे दुपट्टे आहे, ह्या पाऊचमध्ये दुपट्टे ठेवलेले आहे. आणि याच्यामध्ये ना माझे सर्व ब्लाऊज आहे, डेलीचे ब्लाऊज, तर असे ह्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग इथे सर्व माझ्या लेगीज आहे. तर ह्या सर्व माझ्या लेगीज, हे माझे शर्ट आहे, हे माझे स्टॉल आहे, स्कार्फ आहेत. तर इकडे लेगीज आहे, काय शर्ट आहे आणि हे सर्व स्कार्फ आहे ह्या बाजूला. तर ह्या कप्प्यामध्ये मी असं अरेंज केलं, म्हणजे मला जसं लागेल ना तसं मी काढू शकते तिथून ह्या कप्प्यातून. तर असं ह्या कप्प्यामध्ये सर्व ठेवलेलं आहे मी. आणि खालच्या कप्प्यामध्ये सर्व कुर्ती, इकडे या साईडनी सर्व कुर्तीज आहे, हे फुल ड्रेस आहे पंजाबी, हे सर्व इथे ठेवलेलं आहे. कॉर्डसूट वगैरे इथे ठेवलेलं आहे ह्या कप्प्यात. तर इथं ही साईड तर अशी मी रचलेली आहे, तुम्हाला दाखवते एक साईड. तर ही साईड अशी मस्त अरेंज केलेली आहे मी. तर असं ही साईट आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दाखवते, तर इथे सर्व हँगरला माझ्या साड्या आहे, मी जे यूज करते डेलीमध्ये, त्या साड्या सर्व हँगरमध्ये लावलेल्या आहे, स्कूलला यूज करते त्या साड्या. त्याच्यानंतर छान छान माझे याच्यात ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊज मी सर्व छान छान मस्त, खूप छान कलेक्शन आहे माझ्या ब्लाऊजचं. इथे पण ब्लाऊज आहे माझे पार्टीवेअर, एकदम डिझायनर ब्लाऊज आहे. याच्यात वेल्वेटचे ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, हा ड्रेस आहे, इकडे ड्रेस. आणि हे सर्व इथं माझ्या आहेत ना, हे नाईटी आहे, गाऊन्स आहे, गाऊन. इथून हे सर्व माझे गाऊन आहे. तर आणि इथं दोन ड्रेस ठेवलेले आहे वरती. तर ह्या कप्प्यामध्ये मी असं अरेंज केलं. त्याच्यानंतर ह्या ड्रॉवरमध्ये माझे सर्व रुमाल वगैरे, इनर्स वगैरे, बेल्ट वगैरे ह्या कप्प्यामध्ये मी अरेंज केलेलं आहे. इथं पाहू शकता सर्व. परत इथे नॅपकिन, सर्व रुमाल वगैरे इथं असं ठेवून देते. तर ह्या कप्प्यामध्ये असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सर्व माझे स्कर्ट आहे, जीन्स आहे या साईडने, इथं ड्रेस आहे, सर्व इकडच्या साईडने ड्रेसेस आहे माझे हे सर्व. त्याच्यानंतर इथे पण माझे ड्रेस आहे हे सर्व. आणि हे जीन्सचे टॉप वगैरे आहे, इकडे ड्रेस आहे. त्याच्यानंतर इकडे हे साड्या आहे, खालच्या कप्प्यात असं साड्या ठेवलेल्या आहे. आणि इथं सर्व माझ्या पर्स आहे, ह्या पर्स ह्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे. आणि इथे थोडंफार बँगल्स वगैरे ह्या बाकीच्या ठेवलेला आहे, बँगल्स सर्व. तर ह्या पद्धतीने ही साईट अशी आहे. तर असं मी कपाट मस्त छान अरेंज केलेलं आहे. तर किती कमी जागेमध्ये किती गोष्टी बसवल्या आहेत तुम्ही पाहू शकता. असं कपाट मस्त अरेंज झालेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा.
तर मी माझं कपाट असं अरेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर पण कपाटावरती जो बॉक्स आहे ना तिथं पण मी माझ्या साड्या ठेवलेल्या आहे. तर असं मी माझं कपाट आवरलेलं आहे. बाकीचं आहे ते वॉश करून करून मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. सर्व गोष्टी वॉश केल्या आणि ठेवलेल्या आहे. सर्व व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आणि कपाटामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात अशी खिचडी केलेली नाहीये. सर्व म्हणजे जिथले तिथं मला काढे लगेच वेगळ्या ठेवल्या म्हणून काढायला सोपं पडेल. त्याच्यानंतर मग साड्यांचं ड्रेस हे सर्व मी असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. त्याच्यामुळे मला काढायला अजिबात प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे छान असं कपाट मी अरेंज केलेलं आहे. तर तुम्हाला माझं कपाट ऑर्गनाईज कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.